Good morning, everyone. Today's our seventh day, and we are build our vocabulary, and you can improve your English with Savita. Now, our first word is रिमार्केबल. रिमार्केबल म्हणजे उल्लेखनीय किंवा असामान्य. याचे सिनोनिम्स आहेत आउटस्टँडिंग आणि एक्सेप्शनल. अँटोनिम्स आहेत ऑर्डिनरी किंवा ॲव्हरेज. सेंटेन्सेस शी मेड रिमार्केबल प्रोग्रेस इन इंग्लिश. तिने इंग्रजीमध्ये मग उल्लेखनीय कामगिरी केली किंवा प्रगती केली. आणि सेकंड सेंटेन्सेस हिज परफॉर्मन्स वॉज रिमार्केबल. त्याची कामगिरी उल्लेखनीय होती. पहा, यानंतरचा आपला सेकंड वर्ड आहे करेजियस. करेजियस म्हणजे धाडशी, धैर्यशील, साहसी. आणि ज्याचे सिनोनिम आहेत ब्रेव किंवा फिअरलेस. आणि अँटोनिम आहेत क्राऊडली आणि टिमिड. टिमिड भित्रा. सेंटेन्स पाहूयात. अ करेजियस पर्सन नेवर गिव्स अप. धाडसी व्यक्ती कधीही हार मानत नाही. अँड सेकंड सेंटेन्स इज शी मेड अ करेजियस डिसिजन. तिने धाडशी निर्णय घेतला. नाव आवर थर्ड वर्ड इज इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजे अत्यावश्यक, नेसेसरी. ज्याला सिनोनिम आहे विटल, नेसेसरी. आणि याचे अँटोनिम आहेत ऑप्शनल किंवा अननेसेसरी. नाव सेंटेन्स इज वॉटर इज इसेन्शियल फॉर लाईफ. जीवनासाठी पाणी अत्यावश्यक आहे. आणि सेकंड सेंटेन्स इज प्रॅक्टिस इज इसेन्शियल फॉर सक्सेस. यशासाठी सराव अत्यावश्यक आहे. पहा, आता थर्ड वर्ड इज आपला तिसरा शब्द आहे जेनरस. जेनरस म्हणजे उदार. आणि याला सिनोनिम्स आहेत काइंड किंवा चॅरिटेबल. आणि अँटोनिम आहेत सेल्फिश, स्टिंगी. नाव सेंटेन्स इज माय ग्रँडफादर इज व्हेरी जेनरस. माझे आजोबा खूप उदार आहेत. आपला नेक्स्ट वर्ड आहे इफिशियंट. इफिशियंट म्हणजेच कार्यक्षम. आणि याला सिनोनिम आहे प्रोडक्टिव्ह किंवा कॅपेबल. आणि याचे अँटोनिम आहेत इनइफिशियंट किंवा वेस्टफुल. नाव सेंटेन्स इज शी इज ॲन इफिशियंट मॅनेजर. ती एक कार्यक्षम व्यवस्थापक आहे. नाव आवर नेक्स्ट वर्ड इज रेझिलियंट. रेझिलियंट म्हणजे संकटामधून पुन्हा उभे राहणारा, स्ट्रॉंग. ज्याला टफ असं म्हणतो. याचे सिनोनिम आहे स्ट्रॉंग आणि टफ. आणि अँटोनिम आहेत वीक आणि फ्रॅगिल. नाव सेंटेन्स इज चिल्ड्रन आर ऑफन रेझिलियंट. मुलांमध्ये पुन्हा उभे राहण्याची क्षमता असते. नाव आवर नेक्स्ट वर्ड इज रिलायबल. रिलायबल म्हणजेच विश्वासार्ह. याला सिनोनिम आहे ट्रस्टवर्दी किंवा डिपेंडेबल. आणि याचे अँटोनिम आहेत अनरिलायबल किंवा अनट्रस्टवर्दी. नाव सेंटेन्स इज शी इज रिलायबल टीममेट. ती विश्वासार्ह सहकारी आहे. नाव आवर नेक्स्ट वर्ड इज ऑब्झर्व. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे. आणि याचे सिनोनिम आहेत नोटीस किंवा वॉच. अँटोनिम्स आहेत इग्नोर आणि ओव्हरलुक. सेंटेन्स इज ऑब्झर्व द टीचर केअरफुली. शिक्षकांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. नाव नेक्स्ट वन इन्स्पायर. इन्स्पायर म्हणजे प्रेरणा देणे, मोटिवेट करणे. याला सिनोनिम आहेत मोटिवेट किंवा इनकरेज. आणि अँटोनिम्स आहेत डिस्करेज आणि डिमोटिवेट. सेंटेन्स इज हर स्टोरी इन्स्पायर्ड मी. तिच्या कथेमुळे मला प्रेरणा मिळाली.
नाव अवर नेक्स्ट वर्ड इज ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. सिनोनिम आहे थँकफुलनेस किंवा ॲप्रिसिएशन आणि अँटोनिम्स आहेत इनग्रॅटिट्यूड किंवा थँकलेसनेस. नाव सेंटेन्स इज शो ग्रॅटिट्यूड टू युअर पॅरेंट. तुमच्या पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करा. नाव आपण या 10 शब्दापासून एक छान पॅरेग्राफ केलेला आहे तो पाहूया. पॅरेग्राफ युजिंग ऑल 10 वर्ड्स. अ रिमार्केबल पर्सन इज ऑफन courageous and efficient. They know that practice is essential for success. They are generous with their knowledge and reliable in their action. They observe carefully, inspire others, remain resilient during difficulties, and always express gratitude to those who help them. आता याच पॅरेग्राफचा आपण मराठी अर्थ पाहूया. एक उल्लेखनीय व्यक्ती सहसा धाडशी आणि कार्यक्षम असते. तिला माहीत असते की यशासाठी सराव अत्यावश्यक आहे. ती तिचे ज्ञान उदारपणे वाटते आणि तिच्या कृतींमध्ये विश्वासार्ह असते. ती काळजीपूर्वक निरीक्षण करते, इतरांना प्रेरणा देते, अडचणींमध्ये खंबीर राहते आणि मदत करणाऱ्यांप्रती नेहमी कृतज्ञता व्यक्त करते. मित्रमैत्रिणींनो, रोजच्या वापरातील असे अनेक शब्द आपण पाहतो आहोत आणि त्याचा अभ्यास करत आहोत. रिपिटेशन होते, पण ते रिपिटेशनमुळे प्रॅक्टिसही होते हे लक्षात घ्या आणि रोज अशाच काय नवीन नवीन शब्दांचा सराव करत राहा. थँक्यू.